हलवाणा याग याग झोके जाग गाऊ पाळणा. नाव ठेवले अयोध्यातीचे पूर्वाती ओलाड सोडुल्याच्या विनवाईला करविना याग याग झोके जाग गाऊ पाळणा याग याग झोके जाग गाऊ पाळणा. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या आहोत चांदापुरी येथे आदरणीय हनुमंत कोपनर यांच्या घरी. आज श्रीराम नवमीचा जो भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला, त्या संदर्भात इथं आपण बघताय भजनी मंडळ आणि त्याचबरोबर गावातील त्यांचे सहकारी त्यांच्या सोबत आहेत. तर कोपनर कुटुंबियांच्या नेमक्या भावना काय या संदर्भातल्या हे आपण जाणून घेत आहोत. नमस्कार आबा. नमस्ते. श्रीराम नवमीचा हा कार्यक्रम नेमका कशा स्वरूपाचा होतो जरा सांगा. आपल्या गावामध्ये श्रीराम नवमीचा कार्यक्रम पहिला पूर्वी केला जात नव्हता. ते आमच्या घराने चालू केला. आज हे 4थं वर्ष आहे आणि ह्या निमित्तानं गजी ढोल असतील, भजनी मंडळ असतील, त्याचबरोबर आमच्या नातीचा बारशाचा कार्यक्रम घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित होतोय, काय सांगाल यात? गावातील सर्व लोकांचा सहभाग आहे, सर्व समाजाचा. भक्तिभावानं लोक येतील, कार्यक्रम करतील. कोपनर कुटुंबीय म्हणून आपल्याला काय वाटतं ह्या गोष्टींबद्दल? एक अभिमान आहे आम्हाला ह्या विषयाचा. आमच्या गावची परंपरा आहे. कोणी काय असं चांगलं कार्य करायला सुरुवात केली तर त्याला पाठिंबा देते, सहभागी होते. बघत आहोत की आता जवळजवळ 10 वाजलेत आणि श्रीराम नवमीच्या कार्यक्रमासाठी भजनी मंडळ सज्ज आहे. यानंतर आपण भजनी मंडळांचा कार्यक्रम आपल्याला दाखवणार आहेत आपल्या प्रेक्षकांसाठी. पहिल्यांदा जय श्रीराम. चैत्र महिन्यातील पहिला सण ही रामनवमी. भक्तिभावात हा कार्यक्रम साजरा झाला. तसेच उन्हात सुद्धा गजी ढोल 1 ते 4 वाजेपर्यंत चालू होते. तसेच भोजन वेळ 4 ते 10 वाजेपर्यंत ठेवलेले. नंतर आमच्या मुलीचं सुद्धा नाव अयोध्या ठेवलेलं आहे. तसंच भजन आहे एक 10 ते 12 वाजेपर्यंत. आमच्या मित्राचा कार्यक्रम ही 4 वर्ष झालं चालू आहे आणि इथं ही कार्यक्रम करताना त्याच्या मनात एक भावना आली की आपल्या गावात एक रामनवमी मोठा उत्सव व्हावा. या निमित्ताने त्यानं आपला कार्यक्रम ठेवला आणि हे कार्यक्रम आमची ही भजनी मंडळ म्हणून यात आम्ही सहभागी होतो आणि गजी ढोल मंडळ ही यात सहभागी होते. आम्हाला हे वर्षानुवर्ष कार्यक्रम असा चालावा ही आमची अपेक्षा आहे. त्यातनं ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद प्रत्येक समाजाचा, म्हणजे असं कोण नाही असं राहत नाही असं नाही, की प्रत्येक समाजाचा आमच्या कार्यक्रमाला सहभागी असतो आणि ही कार्यक्रम पार पडतो. स्वागत मगर आमचे मित्र दादा कोपनर यांच्या घरी जी हे आजूबाजूच्या पंचकृषीत सगळ्यात मोठा उत्सव, म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील भारतात सगळ्यात मोठा चैत्र महिन्यातील पहिला जी सण साजरा केला जातो ते म्हणजे आजचा प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा हा रामनवमीचा सण. तर ही आमच्या पंचकृषीतील सगळ्यात मोठा उत्सव या ठिकाणी आज साजरा झाला. आमच्या मित्राच्या मुलीचा नामकरण सोहळा सुद्धा आजच्या रामनवमीच्या दिवशीच धरलेला होता. तर त्याचं सुद्धा नाव अयोध्याच ठेवलं. म्हणजे एकंदरीत रामावरची भक्ती, समाजातला एकोपा जपला जाणारा हा कार्यक्रम निश्चितच आजूबाजूच्या सगळ्या समाजातील विविध मित्रांच्या संपर्कातील सहकाऱ्यांच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा एक मोठा उत्सव या ठिकाणी पार पडला. जेवणाची वगैरे महाप्रसादाची अतिशय उत्तम सोय होती. उन्हातानातून दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत असा चांगला सोहळा, त्यामध्ये गजडोल, भजन अशा विविध पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या जोपासल्या जाणारा हा कार्यक्रम खरंच असा पंचकृषीत तरी अद्याप कुठं झाला नाही. आणि याही पुढं केवळ श्री आदरणीय हनुमंत कोपनर, दादा कोपनर, समस्त कोपनर कुटुंबीय
आजूबाजूचे सर्व त्यांना सहकार्य करणारे चांदापुरी गावातील सगळे ग्रामस्थ या सगळ्यांचं खरंच या गोष्टीबद्दल आभार मानले पाहिजेत आणि असा इतका छान कार्यक्रम याही पुढं चालू राहावा. प्रकारच्या नवनवीन घडामोडी आपल्या गावातल्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.